नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत जॉब ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर BCS. बघा, तुम्ही पण BCS करत असाल किंवा झालेलं असेल तर BCS नंतर कोणकोणते जॉब्स तुम्हाला मिळतात. बघा, कोणकोणते जॉब्स तुम्हाला मिळत असतात, कोणकोणते जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्या तुम्ही घेऊ शकता BCS च्या नंतर. तर त्याच विषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या, कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. चला बघूया की कोणकोणते जॉब्स तुम्ही करू शकता BCS च्या नंतर. तर बघा, BCS च्या नंतर खूप सारे IT फील्ड मध्ये जे तुम्ही जॉब्स करू शकता, खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात BCS नंतर. त्यानंतर बघा, सॅलरी जी आहे BCS नंतर तर ती जवळपास तुम्हाला 4 ते 8 लाखांचं पॅकेज पर इयर साठी मिळत असतं. 4 ते 8 लाखांचं पॅकेज म्हणजे तुमच्या नॉलेज आणि कॉलेजवरती पण डिपेंड करत असतं, पण एक ॲव्हरेज जर बघितलं तर 4 ते 8 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं. आणि बघा, जॉब ऑपॉर्च्युनिटीज बघितल्या तर तुम्ही BCS नंतर जे आहेत तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता. त्यामध्ये पण तुम्ही करिअर करू शकता. इथे तुम्हाला चांगलं पॅकेज वगैरे मिळत असतं. तुम्ही यामध्ये मोबाईल ॲप डेव्हलपमेंट वगैरे करू शकता, सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता. त्यानंतर डेटा सायंटिस्ट सुद्धा तुम्ही बनू शकता. इथे पण तुम्हाला खूप सारे जे पॅकेज आहे ते मिळून जातं. त्यानंतर वेब डेव्हलपर आहे, तुम्ही वेब डेव्हलपर बनू शकता. इथे पण तुम्हाला चांगला स्कोप वगैरे मिळून जातो. जॉब ऑपॉर्च्युनिटी जे आहेत ते मिळत असतं. वेब डेव्हलपर मध्ये पॅकेज पण चांगलं मिळत असतं. त्यामध्ये सिस्टम अॅनालिस्ट तुम्ही बनू शकता. सिस्टम अॅनालिस्ट जर बनले तिथे पण तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. त्यानंतर नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर आहे बघा, ते पण तुम्ही काम करू शकता. इथे पण चांगलं पॅकेज सॅलरी जे आहे ती तुम्हाला मिळून जाते, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर. त्यानंतर डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर आहे, हे पण तुम्ही काम करू शकता BCS नंतर. इथे पण तुम्हाला चांगला पगार दिला जातो. तर हे काही आहे. आणि ऍडिशनल जर बघितलं बघा, याच्यानंतर ऍडिशनल जर ऑप्शन बघितलं त्यामध्ये सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट तुम्ही बनू शकता BCS नंतर. इथे पण चांगलं पॅकेज दिलं जातं आणि हे खूप पॉप्युलर होत चालले सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट. त्यानंतर ब्लॉक चेन डेव्हलपर तुम्ही बनू शकता. खूप सारा पैसा या ब्लॉक चेन डेव्हलपर मध्ये सध्या खूप आहे, तर तुम्ही हे पण काम करू शकता. किंवा हे जर नसेल जमत तर तुम्ही टीचर सुद्धा होऊ शकता. जर तुम्हाला टीचिंग जर आवडत असेल तर तुम्ही स्कूल किंवा कॉलेजमध्ये टीचर सुद्धा होऊ शकता. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप, जर तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम नसेल करायचंय तुम्ही एंटरप्रेन्योरशिप करू शकता. त्यामध्ये स्वतःचं ऑन स्टार्टअप चालू करू शकता. तुमचं स्वतःचं स्टार्टअप जे आहे ते चालू करू शकता, किंवा फ्रीलान्सिंग जे आहे ती पण तुम्ही करू शकता. तर खूप सारे जे आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात BCS नंतर. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय देत असतो.